हाय हॅलो नमस्कार सर्वांना. गेल्या भागात आपण जे पाहिलं त्यानंतर पुढे काय घडणार याची उत्सुकता तुम्हा सर्वांना लागली असेलच. आजचा भाग खूपच थ्रिलिंग आणि तितकाच रोमॅन्टिक असणार आहे. चला वळूया आजच्या कथेच्या पुढच्या भागाकडे. ईश्वरीच्या हाताला सुटलेला घाम आणि तो थरथरणारा फोटो. त्या एका कागदाने तिच्या संपूर्ण आयुष्याचा पायाच हलवून टाकला होता. मंडपात सनईचे सूर वाजत होते. फुलांचा सुगंध दरवळत होता आणि अक्षतांचे ताट घेऊन पाहुणे मंडळी जमली होती. पण ईश्वरीला मात्र तिथला प्रत्येक आवाज एखाद्या काचेच्या तुकड्यासारखा टोचत होता. हे शक्यच नाही, हे कधीच शक्य नाही, ती पुटपुटली. तिने आरशात स्वतःच्या चेहऱ्याकडे बघितलं. नऊवारी साडी, गळ्यामध्ये ठुशी, नाकात नथ आणि कपाळावरची चंद्रकोर. ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. पण तिच्या डोळ्यातलं काजळ आता अश्रूंनी विरघळू लागलं होतं. बाहेरून तिचा भाऊ तिला हाक मारत होता. ताई चल, मुहूर्त निघून चाललाय. आर्यन दादा तुझी वाट बघतोय. ईश्वरीने तो फोटो घाईघाईने आपल्या ब्लाउजमध्ये लपवला आणि जड पावलांनी ती मंडपाच्या दिशेने निघाली. समोर आर्यन उभा होता. पिवळ्या रंगाच्या पितंबरात आणि कपाळावर मुंडावळ्या बांधलेला आर्यन एखाद्या राजपुत्रासारखा दिसत होता. ईश्वरीला बघताच त्याच्या चेहऱ्यावर एक असं हास्य उमललं जे ईश्वरीने आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. त्या हास्यामध्ये ओढ होती, माया होती आणि एक प्रकारचा हक्क होता. पण ईश्वरीच्या मनात मात्र त्या फोटोतील ओळी विष कालवत होत्या. लग्नाचे विधी सुरू झाले. भटजी मंत्र म्हणत होते. पण ईश्वरीचं लक्ष तिथे नव्हतंच. तिची नजर सतत आपल्या आईकडे आणि आर्यनच्या आईकडे, जी फोटोत नव्हती पण आता तिथे बसली होती, म्हणजे जात होती. आर्यनने तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला तेव्हा तिला जो स्पर्श नेहमीसारखा सुरक्षित वाटला नाही, एक भीती तिच्या मनात घर करून बसली होती. अंतरपाट दूर झाला आणि आर्यनने तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. सिंदूर भरताना आर्यनचे हात किंचित थरथरले. बहुधा तो सुद्धा खूप भावुक झाला होता. पण ईश्वरी मात्र दगडासारखी शांत होती. तिला वाटत होतं हे लग्न बेकायदेशीर तर नाही ना. रात्रीची वेळ. हॉटेलच्या प्रेसिडेन्शियल सूटमध्ये फुलांची सजावट केलेली होती. आर्यन खिडकीपाशी उभा राहून बाहेरच्या रात्रीच्या मुंबईकडे पाहत होता. ईश्वरी बेडवर बसून फक्त आपल्या हातातील बांगड्यांकडे बघत होती. आर्यन जवळ आला आणि तिच्या पाठीवर त्याने हात ठेवला. ईश्वरी दचकून उभी राहिली. काय झालं ईश्वरी? तू लग्न झाल्यापासूनच खूप शांत आहेस. काही त्रास होतोय का तुला? आर्यनने काळजीने विचारलं. ईश्वरीने स्वतःला सावरलं. नाही, फक्त खूप थकवा आलाय. आर्यनने तिला जवळ ओढलं. मला माहीत आहे, गेले काही महिने आपल्या दोघांसाठी खूप कठीण होते. पण आता सगळं संपलंय. आता फक्त मी आणि तू. त्याने तिच्या गळ्यावर हलकासा किस केला. ईश्वरीला वाटलं की आता विचारून टाकावं, पण ती घाबरली. जर हे खरं निघालं तर आर्यन हे सहन करू शकणार नाही. त्याने आधीच खूप काही गमावलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन ऑफिसला गेला. पण ईश्वरीने आपल्या मोहिमेला सुरुवात केली. तिने तो फोटो पुन्हा काढला. तो फोटो कोणाकडे तरी जुन्या फाईल्समध्ये असावा. तिने आर्यनच्या वडिलांच्या म्हणजेच आर.के. कुलकर्णी यांच्या जुन्या कपाटाची चावी मिळवली. तिथे तिला काही जुनी पत्र सापडली. ती पत्र वाचताना ईश्वरीचे डोळे विस्फारले गेले. ती पत्र तिच्या आईने आर्यनच्या वडिलांना लिहिली होती. त्यामध्ये प्रेमाच्या आणाभाका होत्या. पण एका पत्रात लिहिलं होतं, आपल्या या नात्याचं फळ म्हणून जे बाळ जन्माला येईल त्याला आपण कोणतं नाव देणार? ईश्वरीला चक्कर आली. बाळ? मग ते बाळ कोण? आर्यन की मी? तिने विचार केला. जर ते बाळ आर्यन असेल तर तिची आई आर्यनची खरी आई आहे. पण ईश्वरीच्या आईने तिला कधीच हे सांगितलं नाही. ईश्वरीने ठरवलं की ती थेट आपल्या आईला भेटायला जाईल. ती चाळीमध्ये पोहोचली. तिची आई तिथेच तुळशीला पाणी घालत होती. ईश्वरीला अचानक बघून तिला आनंद झाला. अगं, तू आजच कशी आलीस? आणि आर्यन कुठे आहे? ईश्वरीने कसलीही पूर्वसूचना न देता तो फोटो आईच्या समोर धरला. आईच्या हातातला पाण्याचा तांब्या खाली पडला आणि तिचा चेहरा पांढरा फटक पडला. हे 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 तुला कुठे मिळालं? आईचा आवाज कापत होता. आई, सत्य सांग मला. आर्यनचे वडील आणि तुझं काय नातं होतं? आणि या पत्रात कोणत्या बाळाचा उल्लेख आहे? ईश्वरी ओरडली. आईने तिला घरात घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. ईश्वरी, जो सस्पेन्स तू शोधतेस तो खूप खोल आहे. आर्यनचे वडील आणि मी एकमेकांवर प्रेम करायचो. पण श्रीमंती आणि गरिबीच्या भिंतीने आम्हाला वेगळं केलं. आर.के. कुलकर्णींचं लग्न दुसऱ्या मुलीशी म्हणजेच आर्यनच्या आईशी लावून देण्यात आलं. पण त्यावेळी मी गरोदर होते. ईश्वरीच्या हृदयाचा ठोका चुकला. म्हणजे म्हणजे आर्यन माझा सख्खा भाऊ आहे? तिच्या आईने ईश्वरीचे दोन्ही हात हातात घेतले. नाही ईश्वरी, आर्यन हा आर.के. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीचा मुलगा आहे.
पण त्या पत्रात ज्या बाळाचा उल्लेख आहे ती तू आहेस. ईश्वरीला काही समजेना. पण मग माझे बाबा? आईने डोळे पुसले. तुझ्या बाबांना सगळं माहीत होतं. त्यांनी मला सावरलं. मला आणि तुला त्यांचं नाव दिलं. आर्यनचे वडील तुला शोधत होते, पण तुझ्या बाबांनी त्यांना कधीच सुगावा लागू दिला नाही. आरके आणि मोरे काकांमध्ये जे भांडण झालं ते संपत्तीसाठी नव्हतं, ते तुझ्यासाठी होतं. ईश्वरीला आता सगळं कळलं होतं. ती आर्यनची बहीण नव्हती, तर ती आर्यनच्या वडिलांचीच मुलगी होती. याचा अर्थ आर्यन आणि ईश्वरी हे सावत्र भावंड होते. ईश्वरीला मळमळून आलं. ज्या आर्यनशी तिने आता लग्न केलं होतं तो तिचा भाऊ निघत होता. जरी ते रक्ताने अर्धे जोडलेले असले तरी हे नातं समाजात मान्य होणार नव्हतं. ती तिथून धावत सुटली. तिला फक्त आर्यनला भेटायचं होतं. ती आर्यनच्या ऑफिसमध्ये पोहोचली. आर्यन एका मीटिंगमध्ये होता. ती तशीच आतमध्ये शिरली. आर्यन, मला तुझ्याशी बोलायचंय. आर्यनने मीटिंग थांबवली आणि सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं. ईश्वरी, काय झालंय? तू अशी धावत का आलीस? ईश्वरीने त्याला सगळं सत्य सांगितलं. आर्यन फक्त शांतपणे ऐकून घेत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना धक्का. तुला हे सगळं आधीच माहिती होतं? ईश्वरीने आश्चर्याने विचारलं. आर्यन खुर्चीवरून उठला आणि तिच्या जवळ आला. हो ईश्वरी, मला हे लग्नाच्या आधीपासूनच माहीत होतं. ईश्वरीने त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली. मग तू हे लग्न का केलंस? तुला कळत नाहीये आपण काय पाप केलंय ते? आर्यने तिचा हात पकडला आणि तिला आपल्या जवळ ओढलं. पाप? ईश्वरी, तू नीट ऐकलं नाहीस का? माझी आई आणि तुझे वडील यांनी जे काही केलं ते त्यांचं आयुष्य होतं. पण तुला माहीत आहे का, मी आरके कुलकर्णींचा मुलगा नाहीये. आता ईश्वरीची पाळी होती धक्का बसण्याची. काय? आर्यनने एक फाईल काढली. माझ्या आईचं लग्न आधीच कोणा दुसऱ्याशी नातं होतं. आरके कुलकर्णींना हे माहिती होतं, पण त्यांनी माझ्या आईला वाचवण्यासाठी तिला स्वीकारलं. मी त्यांचा रक्ताचा मुलगा नाहीये, पण तू त्यांची रक्ताची मुलगी आहेस. आरके कुलकर्णींची सर्व संपत्ती खरी तुझी आहे. मी फक्त एक मोहरा होतो, जो ही संपत्ती वाचवण्यासाठी उभा केला गेला होतो. मी तुझ्याशी लग्न केलं कारण मला ही संपत्ती तुला परत करायची होती आणि त्याच वेळी मला तुझ्यावर खरं प्रेम जडलं होतं. ईश्वरीला आता वाटलं की तिचं डोकं फुटेल की काय. सस्पेन्स इतका गुंतागुंतीचा होता की तिला कुणावर विश्वास ठेवावा हेच कळेना. म्हणजे आपण रक्ताने जोडलेलो नाही आहोत? तिने हळूच विचारलं. आर्यनने तिच्या कपाळावर किस केला. नाही ईश्वरी, आपण फक्त प्रेमाने जोडलेला आहोत. आता हे गुपित फक्त आपल्या दोघांमध्ये राहील. जगाला वाटतं मी आरके कुलकर्णींचा वारस आहे, पण खरी वारस तू आहेस. त्याचवेळी ऑफिसचा दरवाजा धाडकन उघडला. पोलीस आतमध्ये आले. आर्यन कुलकर्णी, तुम्हाला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात येत आहे. तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही आरके कुलकर्णींचे खरे वारस नसतानाही त्यांची संपत्ती हडपली आहे. आर्यनने ईश्वरीकडे बघितलं. त्याला माहिती होतं की हे कोणीतरी केलंय. दरवाजाच्या मागे आर्यनची सावत्र आई उभी होती. तिच्या डोळ्यामध्ये सूड होता. मला वाटलंच होतं की तू कधीतरी हे सत्य कोणाला तरी सांगशील, ती म्हणाली. ईश्वरीने आर्यनचा हात घट्ट पकडला. मी तुला काही होऊ देणार नाही आर्यन. जर तू त्यांचा वारस नाहीस तर मी आहे, आणि मी सांगते की ही संपत्ती तुझीच आहे. पण पोलिसांनी आर्यनला बेड्या घातल्या. ईश्वरी तिथेच कोसळली. आर्यन तुरुंगात गेला होता. ईश्वरीकडे आता सर्व सत्ता होती, पण तिचा नवरा जो रक्ताने काहीच नव्हता पण कायद्याने अडकला होता, आणि तो आता संकटात होता. आणि तो ब्लॅक कपड्यांमधला माणूस, तो अजूनही लांबून हे सगळं बघत हसत होता, कारण खरा खेळ तर आता पुढे होता. ईश्वरीच्या डोळ्यांसमोरून आर्यनला पोलीस घेऊन गेले आणि तिच्या आयुष्यातील सुखाचा इमला क्षणात कोसळला. आरके एंटरप्राइजेसच्या त्या भव्य केबिनमध्ये आता फक्त शांतता उरली होती. पण ईश्वरीच्या मनात वादळ उठलं होतं. तिला आता रडून चालणार नव्हतं. आर्यनने तिला जे सत्य सांगितलं होतं ते जगासमोर आणणं गरजेचं होतं. पण त्याचवेळी आर्यनला वाचवणं ही तिची प्राथमिकता होती. तिने डोळे पुसले. साडीचा पदर कमरेला खोचला आणि ती तडक आर्यनच्या सावत्र आईकडे म्हणजेच जानकी देवींकडे गेली. जानकी देवी आपल्या आलिशान हॉलमध्ये आरामात बसून चहा पित होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. ईश्वरीला बघताच त्यांनी उपरोधाने विचारलं, काय झालं सुनबाई? तुझ्या त्या बनावट वारसाला पोलिसांनी नेलं वाटतं. आता या घराची आणि संपत्तीची खरी मालकीन मी आहे. ईश्वरीने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्यांच्या समोर जाऊन उभी राहिली. तुम्ही चुकीच्या भ्रमात आहात जानकी देवी. आर्यन जरी आरके कुलकर्णींचा रक्ताचा वारस नसला तरी मी त्यांची रक्ताची मुलगी आहे, आणि ही संपत्ती कुणाची आहे हे आता कोर्ट ठरवेल. पण त्याआधी मला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करताय. जानकी देवींच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला.
पण त्यांनी स्वतःला सावरलं. मी माझ्या हक्कासाठी लढते, तू कोण आहेस मला विचारणारी? इतक्यात पाठीमागून एक जड पावलांचा आवाज आला. तोच काळ्या कपड्यांमधला रहस्यमय माणूस समोर आला. त्याने आपल्या डोक्यावरची हॅट काढली आणि ईश्वरीकडे बघून हसला. ओळखलत का ईश्वरी मॅडम? मी आहे विक्रांत, RK कुलकर्णींचा तो मित्र ज्याला तुम्ही विसरला होतात. विक्रांत हा तोच माणूस होता ज्याने आर्यनच्या वडिलांना फसवल्याचा आरोप होता, पण तो इतकी वर्ष गायब होता. विक्रांतने जानकी देवीच्या खांद्यावर हात ठेवला. जानकी आणि मी, आमचं नातं खूप जुनं आहे. आर्यनला वाटलं की तो बदला घेतोय, पण खरं तर तो आमच्या जाळ्यात अडकत होता. आता आर्यन तुरुंगात चढेल आणि तू आमच्या मार्गातून दूर होशील. ईश्वरीला आता सगळं चित्र स्पष्ट झालं होतं. जानकी देवी आणि विक्रांत हे दोघं मिळून ही सगळी खेळ खेळत होते. ईश्वरी तिथून बाहेर पडली. तिला माहित होतं की तिला आता कायदेशीर लढाई लढावीच लागेल. ती सरळ जेलमध्ये आर्यनला भेटायला गेली. आर्यन तिथे एका अंधाऱ्या खोलीमध्ये बसला होता. त्याला बघून ईश्वरीच्या काळजात चर्र झालं. आर्यन, तिने त्याला हाक मारली. आर्यनने वर बघितलं. त्याच्या डोळ्यांमध्ये आता अपराधीपणाची भावना होती. ईश्वरी, तू इथे का आलीस? माझ्याशी नातं तोडून टाक. मी तुला फक्त दुःख दिलंय. ईश्वरीने त्याचा हात जेलच्या गजांमधून पकडला. असं पुन्हा कधीच बोलू नकोस आर्यन. तू माझ्यासाठी काय केलंस हे फक्त मलाच माहीत आहे. तू स्वतःला फसवणुकीत अडकवून घेतलंस जेणेकरून मला माझा हक्क मिळावा. पण आता आम्ही तुला बाहेर काढणार. विक्रांत आणि जानकी देवींचा खरा चेहरा मला कळलाय. आर्यनने तिला सावध केलं. विक्रांत खूप धोकादायक आहे ईश्वरी. तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. ईश्वरीने वकील शोधायला सुरुवात केली, पण शहरातल्या मोठ्या वकिलांना विक्रांतने आधीच विकत घेतलं होतं. अखेर तिला एक तरुण आणि तडफदार वकील सापडला. नाव होतं नील. नीलने केसचा अभ्यास केला आणि ईश्वरीला सांगितलं, मॅडम, आपल्याकडे एकच मार्ग आहे. आपल्याला RK कुलकर्णीने लिहिलेलं ते खरं मृत्यूपत्र शोधावं लागेल, जे विक्रांतने लपवून ठेवले. जर त्यात तुमचं नाव वारस म्हणून असेल तर आर्यनला जामीन मिळू शकतो. सुरू झाला एक थरारक शोध. ईश्वरी रात्रीच्या वेळी छुप्या मार्गाने कुलकर्णींच्या जुन्या वाड्यामध्ये शिरली. तिथे एका गुप्त तळघरात तिला काही फाईल्स मिळाल्या, पण तिथे विक्रांत आधीच दबा धरून बसला होता. खूप हुशार आहेस तू ईश्वरी, पण तुझी ही हुशारी आज तुला महागात पडेल. विक्रांतने तिच्यावर बंदूक रोवली. ईश्वरी घाबरली नाही. मार मला, पण तू सत्याला मारू शकणार नाहीस. मी हे सगळं रेकॉर्ड केलंय. तिने आपला फोन दाखवला. विक्रांत चिडला आणि त्याने तिच्या हातावर फटका मारला. फोन जोरात लांब उडाला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. ईश्वरीने तिथला एक जड दिवा उचलून विक्रांतच्या डोक्यावर मारला. तो चक्कर येऊन खाली पडला. ईश्वरीने पळत जाऊन त्या फाईल्स घेतल्या आणि तिथून पळ काढला. रस्त्यावर पावसाचा जोर वाढला होता. ईश्वरी रक्ताळलेल्या हातांनी धावत होती. तिला मागून एका गाडीचा आवाज आला. विक्रांतचे माणसं तिचा पाठलाग करत होते. तिने एका अरुंद गल्लीमध्ये शिरून स्वतःला लपवलं. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केसची सुनावणी होती. जानकी देवींचे वकील आर्यनवर एकामागून एक आरोप करत होते. हा माणूस फसवणूक करणारा आहे. याने स्वतःची ओळख लपवून एका निष्पाप मुलीशी लग्न केलं. आर्यन शांतपणे सगळं ऐकत होता. जज विचारणार होते की आर्यनला काय सांगायचे. इतक्यात कोर्टचा दरवाजा जोरात उघडला. ईश्वरी तिथे उभी होती. तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि कपाळावर जखम होती. थांबा, माझ्याकडे पुरावा आहे, ईश्वरी ओरडली. तिने ते मृत्यूपत्र जजच्या समोर ठेवलं. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की RK कुलकर्णींनी आपली सर्व संपत्ती त्यांच्या रक्ताच्या मुलीच्या म्हणजेच ईश्वरीच्या नावावर केली आहे आणि आर्यनला त्या संपत्तीचा रक्षक म्हणजेच ट्रस्टी नेमला आहे. याचा अर्थ आर्यनने कोणतीही फसवणूक केली नव्हती. तो फक्त कर्तव्याचं पालन करत होता. जजने ते कागदपत्र तपासले. विक्रांत कोर्टातून पळून जाण्याच्या तयारीत होता, पण नीलने आधीच पोलिसांना कळवलं होतं. विक्रांत आणि जानकी देवींना अटक झाली. आर्यनची निर्दोष मुक्तता सुद्धा झाली. आर्यन कोर्टच्या बाहेर आला. त्याने ईश्वरीला पाहिलं. ती पावसात भिजलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर विजयाचं समाधान होतं. आर्यन धावत तिच्याकडे आला आणि तिला कडकडून मिठी मारली. का केलंस हे सगळं ईश्वरी? स्वतःचा जीव धोक्यात का घातलास? ईश्वरीने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. कारण तू माझा सखा नसलास तरी माझा सर्वस्व आहेस आर्यन. आपल्या नात्याला रक्ताच्या ओळखीची गरज नाही, प्रेमाची ओळख पुरेशी आहे. पण सस्पेन्स अजून संपला नव्हता. घरी परतल्यावर ईश्वरीला कळलं की तिच्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. हॉस्पिटलमध्ये आईने ईश्वरीला जवळ बोलावलं. बाळा, अजून एक गोष्ट तुला सांगायची राहिली आहे. विक्रांत हा तुझा शत्रू नाहीये, तो तुझा खरा बाप आहे. ईश्वरीच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला.
जर विक्रांत तिचा बाप होता तर आर के कुलकर्णींनी तिला आपली मुलगी का मानलं आणि विक्रांतने तिला मारण्याचा प्रयत्न का केला? कथेचं वळण आता अशा ठिकाणी आलं होतं जिथे प्रेमापेक्षाही भयानक सत्य समोर येणार होतं. या मालिकेतला हा सर्वात मोठा ट्विस्ट होता. आर्यन आणि ऐश्वर्या आता एका अशा वळणावर होते जिथे त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा पुन्हा एकदा शोध घ्यायचा होता. बापरे, आजचा सीन तर काळजाचा ठोका चुकवणारच होता. आता यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या भागातच मिळतील. अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.